आम्हाला खूप आनंद होतोय की तुमच्यासारख्या कलाकारांसोबत आम्हाला हा प्रयोग करण्याची संधी मिळाली आणि मला सुद्धा खूप मजा आली. इतक्या सुंदर सुंदर मुलींबरोबर मला प्रयोग करण्याची मजा आली. दिसतोय का फेस तुझा ना? लांब उभी राहते आणि ही एकदम 2 मिनिटावरती. आम्ही सगळे एकत्रच भेटलोय ना. एकत्र ओरडा खाला. हाय खरा. हाय. एकत्र ओरडा खाण्यासाठी एकत्र ओरडा खाण्यासाठी आम्ही वाजत गाजत फास्ट टॅक्सीने जात आहोत. आणि एकत्र ओरडा खायला खूप मजा वाटते. शाळेचे दिवस नाही आज नाही ओरडा खायचा. ओरडा नका खाऊ. ओरडा खा. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी आलेले आहे दादर येथील रवींद्रनाथ नाट्य मंदिर. इथे आतमध्ये बाहेरून गेली मी मागून. मला वाटलं उशीर झालाय पण आम्ही आलोत वेळेत. सगळी येतात. तर इथे येण्याचं कारण असं की इथे आमच्या नवीन नाटकाचा पहिलाच प्रयोग होणार आहे. तर पोचल्या आम्हाला कुपन मिळालेले आहेत, तेही नाश्त्यासाठी. मस्त गरमागरम नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये पोहे होते, पोह्यांसोबत चहा घेतला. त्यानंतर मेकअप रूममध्ये आलो, तिथे थोडं फ्रेश झालो. त्यानंतर आम्हाला रिहर्सलला बोलवण्यात आलं. इव्हिनिंगचा शो होता पण त्याआधी आमची रिहर्सल झाली. रिहर्सलमध्ये आमचे 2 तास गेले. तेवढ्यात जेवणाची वेळ झाली. सो आम्हाला सगळ्यांना जेवण करण्यासाठी सांगितलं. जेवणसुद्धा छान होतं. इथे सगळ्या कलाकारांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. ते बघून मला बरं वाटत होतं. प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळा अनुभव असतो, तर इथला अनुभवही माझ्यासाठी छान होता. त्यानंतर सुंदर नऊवारी मला देण्यात आली. ती नेसून मला मेकअपसाठी जायचं होतं. तर मला कॉस्ट्यूमवाल्या ताईने छान अशी सुंदर साडी नेसून दिली आणि त्यानंतर मी मेकअप वेनिटीमध्ये मेकअप करण्यासाठी आली. छान असा सुंदर मेकअप झाल्यानंतर वेनिटीमध्ये मला कोण भेटले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. मराठी सॉन्ग तुम्ही पाहिलं असेल, मन धागा धागा जोडते नवा. त्या सॉन्गमधले मेन कलाकार म्हणजेच त्यांचं नाव सूर्या दाखवलं आहे. तर सूर्याचे जे मित्र दाखवले त्यापैकी मित्राचं कॅरेक्टर ह्या सरांनी पूर्ण केलं आहे. तेही आमच्यासोबत या प्रयोगात काम करणार होते. हे बघा हा गोल आहे ना एवढी आण. हे आपली शीतल नाही शिल्पा. मी दुसऱ्या वेनिटीमध्ये रेडी होऊन आलेली आहे आणि ते माधुरी मॅडम रेडी होत आहेत. माधुरी इकडे पण नाही काय माहिती. अदिती मॅडमची कविताज ब्लॉग. आम्ही राजस्थानी लुक मध्ये दिसणार आहोत. असं थोडं इथून मॅडमचे पण केस बाकी आहेत ना. हा ना. हा लावणार आहे, त्यासाठी मी ती कट करून घेतली. प्रॉपर सगळी रेडी झाल्यानंतर वेनिटीमधनं बाहेर आली आणि प्रयोगासाठी निघाली. सर फक्त असं हाय करा आमच्या डायरेक्टर. तू आलास त्याबद्दल धन्यवाद आणि आत्याला पण घेऊन आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तम.
सुभेदाराच्या घरचं लग्न म्हणजे सरंजामे थाटत. नवरा मुलगा देखणा आहे. नवरी मुलगी पण कमी नाही देखणी. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगला. गौतमीबाई, सुनबाई आल्या बरं. यावं सुनबाई यावं. तुमचं या होळकरांच्या वाड्यात स्वागत आहे. ठीक से देख लो बहू रानी, अब यही आपका नया घर है. अखंड सौभाग्यवती भव. सुनबाई या आशा इथे बसा. सुनबाई किती सुंदर आहे, तेजस्वी आहे. मल्हाररावांची निवड. खंडेरावांना शोभून दिसतात. होळकरांच्या या पिढीमधल्या आपण पहिल्या सुनबाई. अहिल्या, पहिलेपणाचा जसा मान असतो तशी जबाबदारी सुद्धा. तेव्हा होळकरांची पुढची पिढी आता तुमच्या हाती. मायेनं आणि हक्कानं सांगते हो. अहिल्याबाई, पदर घ्या, पदर द्या, पदर खोचा, पण देव सोडून, देव समजून इतर कुणासमोरही पदर पसरू नका. तुमच्या पावलांनी या होळकर घराण्याची, वाड्याची, इंदूरची आणि माळव्याची भरभराट हो, हाच आशीर्वाद. हो चांगलं कुठे नाव घ्या. नाव घ्यायला हो म्हणजे काय, नाव घ्यायलाच पाहिजे. घेते. गणेशाला दुर्वा, शंकराला बेल. गणेशाला दुर्वा, शंकराला बेल. खंडेराव आणि माझा 7 जन्माचा मेळ. हे राज्य सत्याचे स्वराज्य धर्म.
शत्रूंना कळू द्या. सदैव शांत असणाऱ्या माझ्या या गौरी सरस्वती वेळ आली की आदी माया अंबाबाईचं रूपही धारण करू शकतात. काढा बाजू. अरे काढला बाबा. शिवाजी बाजू. जावा शिवाजी नाही रे. आमच्या डिरेक्टर सरांच्या मुलगी ना मॅडम, नाव सांगा ना. खूप सुंदर दिसते. हा हा ब्लॉग मध्ये. पूर्व ये ना वरती. थँक्यू सर. खूप काम कर, खूप मोठी हो. चला पूर्वाने नाश्ता आणला आपल्याला. पूर्व काय आणलंय बाबा? हो, क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. वही पुराना. चल हा वही पुराना. वही पुराना सँडविच शेअर करायचं. थँक्यू. खाऊन घे अभि. ऐका ना. खूप आवडलं मला. पूर्ण ह्याच्यामध्ये तुमच्या भावभावना फरक पडण्यासाठी असं काहीतरी घेण्यासारखं. मी माझ्या मैत्रिणींना पण बोलली की एवढ्या ह्याच्यामध्ये मला सगळ्यांचा तो म्हणजे तो बाणीदारपणा म्हणजे तो खूप आवडला. पर्सनॅलिटी पण त्याची. काय असतं, आपण जे डायलॉग घेतो त्याचा अर्थ समजून घेताना की आपोआप आपला चेहरा आणि हातवारे होतात. हे पहिलं मुळात लक्षात ठेवा. मी रिहर्सलपासून तुम्हाला नोटीस करते. व्हिडिओ म्हणजे मी युट्यूबर आहे. ब्लॉगमध्ये तुम्हाला घेते आमच्या सरांच्या मिसेस. आणि असाच आशीर्वाद असतो ते. आमचा प्रयोग म्हणजे एक खूप छान झाला आणि सगळ्यांनीच छान केलंय, मस्त केलंय. आणि आता आमच्या एंट्र्या संपलेल्या आहेत. सो आम्ही फ्री आहेत म्हणून सगळ्यांसोबत फोटो घेतले, सेल्फी घेतले. तर आमच्या ब्लॉगवरती तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा ना. हो, तुझ्या मोबाईलमध्ये येतोय. पगडी घालायची ना. पगडी घालून फोटो काढा. तू इकडे आला नाही आपला. खूप छान लुक झालाय. प्रॉपर लुक झालाय. सुंदर दिसतंय. आता आहे ना डान्स. आम्ही मस्त फ्री टाइम मध्ये फोटोशूट केलाय आणि देवी बनलेली एकदम रिअल, एकदम लाईक सेम देवीचं लुक. म्हणजे देव परफॉर्मन्स आहे. आम्ही छान पोजेस मध्ये फोटो घेतले त्यांच्यासोबत. आम्हाला खूप आनंद होतोय की तुमच्यासारख्या कलाकारांसोबत आम्हाला हा प्रयोग करण्याची संधी मिळाली. आणि मला सुद्धा खूप मजा आली. इतक्या सुंदर सुंदर मुलींबरोबर मला करण्याची मजा आली. व्हिडिओ सर साधूच सर तिकडे व्हिडिओ आहे. थँक्यू व्हिडिओ आहे. काढलं ना. हा काढला. थँक्यू. तुम्ही काढा. मी व्हिडिओ हॅलो. बाय बाय. स्पृहा बाय बाय. ताई बाय बाय. अमिता मॅडम हे घ्या ह्याच्यात ठेवा. बंद कर काही.
माझी आई आणि शाहू जागी आहे. मग येईपर्यंत यांना काळजी वाटली होती. तर 12:30 झाल्यात आणि मी पोचलेली आहे. तर असा हा प्रवास झालाय. छान झाला कार्यक्रम. धाकधुकी होती जीवाला की कसा कार्यक्रम होतोय. म्हणजे एवढा मोठा स्टेज शो म्हणजे मी आधी केला कल्याणला, पण आता मुंबईचं रवींद्रनाथ नाट्य मंदिर दादरचं. तर खूप छान झालंय. खूप छान अनुभव होता. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला मिस केला ना सगळ्यांना. माझे जवळचे म्हणजे माझे जवळची जी येणारी होती ती तिथे आलेली, तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलीत. पण मला शूट नाही करता आलं. पण माझी फॅमिली कोण नव्हती. अच्छा माझी आई नाही आली. खूप छान प्रोग्राम होता. आई ती का नाही आली कारण उद्या सकाळी पहाटे 4 ते 5 वाजता मला घरातून निघायचंय. मग लोकांना त्रास नको म्हणून मी यांना म्हटलं की नका येऊ तुम्ही. आणि हे लांबचं आहे भिवंडी आणि मुंबई, सो मी त्यांना नाही येऊ दिलं. पण बाकी सगळं जाऊ द्या. छान झालंय सगळं. आणि तुमची सगळं छान बाकी जाऊ द्या. छान झालाय प्रोग्राम. तर तुमचं असंच प्रेम राहू दे, सपोर्ट राहू दे. आणि बेल आयकॉनची बेल जा आणि पहिला बेल वाजवा. कारण की आता लगेच नेक्स्ट व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे. कारण बघा मी आता 1 वाजता म्हणजे 12:45ला मी घरी आलेली आहे आणि पहाटे निघणार आहे. तर ती कुठे निघणार आहे काय आहे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तर जास्त काय बोलत नाहीये. खूप बरं वाटलंय. मोठ्या आर्टिस्ट सोबत मी काम केलं तर त्याचा आनंद खूप जास्त आहे. तर एवढंच बोलते आणि खूप उशीर झालाय. आता थकली आहे. सो बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.